11 एप्रिल सौंदर्य, अभिनय आणि संघर्षाची कहाणी जयप्रदा. 11 एप्रिल 1962 एक सुंदर, निरागस आणि टॅलेंट मुलगी जिने साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवला. तिच्या डोळ्यात भाव, चेहऱ्यावर सोजवळपणा आणि अभिनयात जादू. ही आहे जयप्रदा यांची प्रेम, संघर्ष आणि यशाने भरलेली अविस्मरणीय कहाणी. 11 एप्रिल 1962 आंध्र प्रदेशमध्ये जन्म झाला जयप्रदा यांचा. त्यांचं खरं नाव होतं ललिता राणी. त्यांचे वडील कृष्णाराव आणि आई निलवाणी. एक साधं मध्यमवर्गीय कुटुंब. लहानपणापासूनच त्यांना नृत्य आणि अभिनयाची आवड होती. त्यांनी क्लासिकल डान्स शिकला आणि तिथूनच त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. एका शाळेच्या कार्यक्रमात त्यांनी नृत्य सादर केलं आणि तिथेच एका दिग्दर्शकाने त्यांना पाहिलं. त्यांना पहिला रोल मिळाला भूमी कसममध्ये. हा रोल छोटा होता पण त्याने त्यांचं आयुष्य बदललं. 1970च्या दशकात जयप्रदा साऊथ इंडस्ट्रीमध्ये स्टार बनल्या. त्यांनी तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटामध्ये काम केलं. त्यांची सुंदरता, अभिनय आणि डान्स यामुळे त्या प्रेक्षकांच्या मनात घर करून लागल्या. साऊथमध्ये यश मिळवल्यानंतर जयप्रदा यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यांचा पहिला चित्रपट होता सरगम. या चित्रपटात त्यांनी मुलगी साकारली आणि त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या हृदयात भिडला. सरगम हा चित्रपट त्यांच्या बॉलिवूड करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. मूक मुलीची भूमिका पण भावनांनी भरलेली. कामचोर या चित्रपटात त्यांनी एक साधी मुलगी साकारली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. तोफा या चित्रपटात त्यांनी अभिनय केला श्रीदेवी सोबत. दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी आजही लोक विसरलेले नाहीत. शराबीमध्ये त्यांनी अभिनय केला अमिताभ बच्चन सोबत. त्यांचा सोज्वळ आणि इमोशनल अभिनय खूपच प्रभावी होता. शायद आपको नहीं मालूम कि कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता है, पैसे के नहीं. आशिका अर्जुन या चित्रपटात त्यांनी एक मजबूत स्त्रीची भूमिका साकारली. जयप्रदा यांचं वैयक्तिक आयुष्य थोडं वादग्रस्त राहिलं. त्यांनी निर्माता श्रीकांत नाहटा यांच्याशी लग्न केलं, जे आधीच विवाहित होते. या निर्णयामुळे त्यांना खूप टीका सहन करावी लागली, पण त्यांनी नेहमीच आपला मार्ग निवडला आणि त्यावर ठाम राहिल्या. जयप्रदा फक्त अभिनेत्री नाहीत, त्या एक राजकारणी देखील आहेत. त्या समाजवादी पार्टी आणि नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाल्या. त्या खासदार म्हणून निवडून आल्या आणि लोकांसाठी काम केलं. जयप्रदा यांना अनेक फिल्मफेअर नॉमिनेशन मिळाले. त्यांच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक झालं. 11 एप्रिल हा दिवस आहे एका अशा अभिनेत्रीचा जिने आपल्या टॅलेंटने आणि मेहनतीने सगळ्यांचं मन जिंकलं. जयप्रदा या फक्त अभिनेत्री नाहीत, त्या एक इन्स्पिरेशन आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करून तुमचं मत नक्कीच सांगा आणि अशाच भन्नाट स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.